जाते मुंबईला। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे त्या ठिकाणी येतात। मीनाक्षी, आज खरं तर मुंबईकरता फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण शिवसैनिक मुंबईत दाखल होण्यास सुरुवात होईल आता दुपारनंतर। दोन शिवसेनेचे दोन मेळावे आज मुंबईत होत आहेत, पण मुंबईमध्ये जोरदार पाऊस बरसतोय। दादर, माटुंगा, वरळी परिसरात, विशेषतः दक्षिण मुंबई आणि आसपासच्या उपनगरातही पाऊस तुफान सध्या सुरू आहे। ऑरेंज अलर्ट आहे मुंबईला। काय सध्या परिस्थिती आहे? निश्चितच लाघवी, आपण पाहतोय की काल मध्यरात्रीपासूनच मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। आत्ताची देखील स्थिती जर आपण पाहिली तर जोरदार पाऊस हा संपूर्ण आता मुंबईच्या या परिसरामध्ये होत आहे। कारण हे संपूर्ण परिसर जर पाहिलं तर दादर परिसर आहे आणि दादरच्या या चौपाटीच्या परिसरात आपण पाहतोय की जोरदार सध्या वारे सुरू आहे। यासह जोरदार पाऊस देखील या सगळ्याच परिसरामध्ये होत आहे। सध्या आपण पाहिलं तर मागच्या 3 ते 4 दिवसापासून पाऊस मुंबईत होत आहे, पण मात्र अधूनमधून पावसाचा जोर वाढत होता। आज जर आपण पाहिलं सकाळी येलो अलर्ट जे आहे ते मुंबईसाठी देण्यात आलं होतं हवामान खात्याकडनं, पण मात्र आता पुढील काही तासांसाठी ऑरेंज अलर्ट जे आहे ते मुंबईसाठी हवामान खात्याने दर्शवलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आपण पाहिलं तर जरी सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने सर्वसामान्यांसाठी आवाहन केलं असलं तरी मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की मुंबईमध्ये आज 2 शिवसेनेचे मेळावे पार पडत आहेत आणि यासाठी मुंबईमध्ये शिवसैनिकांची गर्दी होणार आहे। कारण राज्यभरातून शिवसैनिक जे आहेत ते मुंबईत येणार आहेत आणि त्यासाठीच आपण पाहतोय की ट्रेनने अनेक शिवसैनिक येतील किंवा मग बस घेऊन मुंबईत दाखल होतील। त्यामुळे कुठेतरी त्यांची देखील कोंडी होऊ शकते। सध्या आपण रस्ते वाहतूक जर पाहिली तर धीम्या गतीनं, संत गतीनं रस्ते वाहतूक जी आहे ती मुंबई शहरातली सुरू आहे। तर दुसरीकडे रेल्वे वाहतुकीचा जर आढावा घेतला तर 5 ते 10 मिनिटांनी रेल्वे वाहतूक जी आहे ती सुरू आहे। सध्या पावसाचा जोर जोरात जरी असला या सगळ्याच परिसरामध्ये, पुढील काही तासासाठी मुंबईमध्ये पावसाचा जोर अधिक वाढणार आहे। विशेषतः आपण पाहिलं तर दक्षिण मुंबईमध्ये पावसाचा जोर जास्त असणार आहे। त्यामुळे समुद्र किनारी जी पट्टी आहे त्या सगळ्याच परिसरामध्ये नागरिकांना जाण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे। अंदाज वर्तवला जातोय। मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।